आयोजक म्हणून देखील फार जबरदस्त भूमिका असते. जळगाव प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण बघतो लॉ क्रिकेट बॉयच्या माध्यमातून जी की आयोजित केली जाते, त्यामध्ये अक्षय अत्तर देखील फार मोठा रोल प्ले करतात. चला अमोल भाऊ फिल्डिंग लावून घ्या. अमोल भाऊ आपण मात्र फिल्डिंग लावून घ्यायचे. चला आरजे ट्रेडर्स क्षेत्ररक्षण सजवून घ्या. नक्कीच योगेशजी खडके साहेब यांच्या मालकीचा संघ जो की आपल्याला पाहायला मिळतोय आरजे ट्रेडर्स. जयेशजी भंगाळे साहेब यांच्या मालकीचा संघ जो मात्र पल्स डिस्ट्रीब्युटर आपल्याला पाहायला मिळतोय. तर एकीकडे योगेशजी खडके आहेत तर दुसरीकडे जयेशजी आहेत आणि ऑलमोस्ट रात्रीचे आता 10:15 झालेले आहेत. तर प्लीज ऑलमोस्ट फार वेळही आपल्याला झालेला आहे. तर मॅच मात्र ऑन करा. अमोल भाऊ म्हणतात पार्टी तो अभी सुरू हुई है. आत्ताशी तर मॅच चालू झाला आहे तर वेळ मात्र थोडासा वाचवत चला. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत अमोल भाऊ धांडे जे की आपल्याला पाहायला मिळतात आहे आणि पहिलं षटक घेऊन महागायत्री टेंट हाऊसचे संचालक प्रवीण भाऊ जे की गोलंदाजी मार्कवर आपल्याला दाखल झाले पाहायला मिळतील. सामन्याला होईल सुरुवात. पहिला चेंडू यस परेशजी मात्र स्ट्रायकर एंडचा मारा घेऊन आणि कौस्तुभजी मात्र नॉन स्ट्रायकर एंडला आहेत. चला मॅच ऑन करायचा आहे. प्रवीण भाऊ मात्र गोलंदाजी मार्कवर तयार, पंच तयार, स्कोरर तयार, लाईव्ह विजनची टीम तयार आणि आता आमच्या पॅडीदाच्या स्टाईलमध्ये म्हणूयात लेट्स प्ले. बॅकफुटरनं फटका खेळाय, फिल्डर आहे तिकडे. ओहो क्या बात आहे यार, जबरदस्त क्षेत्ररक्षण लोकेश यांच्या माध्यमातून जे की आपल्याला पाहायला मिळालं. नक्कीच कौतुक करावं लागेल लोकेश यांचं. तसं जर बघितलं तर फार तीक्ष्ण नजर यांची पाहायला मिळते आपल्याला. धावस्वरूपी मात्र इथे एक धाव मिळताना आणि इथे देखील आपल्याला चांगलं क्षेत्ररक्षण रोहितच्या माध्यमातून पाहायला मिळालं. एक रोहित तिकडे बाद झाले, हे रोहित आता मात्र दाखल झालेत. यावेळेस मात्र बॅकफुटरनं फटका खेळाय बघा, प्रॉपर टायमिंग, प्रॉपर कनेक्शन आणि किती स्पीडअप मध्ये मात्र मॅच सुरू केली आहे. कारण की ऑलमोस्ट 1 मिनिट देखील झाला नसेल पूर्ण आणि 3 बॉल मात्र जे की मैदानाच्या आतमध्ये पाहायला देखील मिळाले आपल्याला. याही वेळेस बॅकफुटरने खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर आहेत लोकेश, चेंडूला अडवतील डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता बट तेवढा सुंदररित्या मात्र इथे चेंडू रोखला प्रवीणजी यांनी आणि डॉट बॉलच्या मदतीने आपण बघतो 1 धावेच्या मदतीने माफ करा षटक मात्र पुढच्या दिशेने जात असताना बॅकफुटरने हलक्या हाताने खेळून दिलेला आहे. फिल्डर मात्र आहे तिकडे चेंडूला अडवण्यासाठी आणि जोपर्यंत चेंडूला अडवलं जाईल तोपर्यंत आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये 1 धाव इथे देखील चोरली आहे. शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. उडवण्याचा प्रयत्न, फुलरचा बॉल अलॉंग दी कार्पेट, फिल्डर आहेत चेंडूला अडवतील, षटक इथे मात्र पूर्ण. पहिलं षटक संपतंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीवर रन संख्या झाली 1 ओव्हर 10. प्रवीणजी नेमाडे ज्यांच्या माध्यमातून पहिल्या षटकात 10 धावा खर्च केल्या आणि कौस्तुभ खडके जे मात्र रन बॉल 2 वर आपल्याला पाहायला मिळतात आहे आणि दुसरीकडे मात्र परेश ज्यांच्या बॅटमध्ये आपण 8 धावा येताना या षटकात बघितल्यात. चांगली बॅटिंग. पुढचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर अक्षय, फुलरचा बॉल मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, 1 धाव इथे देखील चोरली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगली रनिंग बिटवीन द विकेट जी मात्र दोन्ही खेळाडूंमध्ये आपल्याला इथे पाहायला मिळाली. सुरक्षितरित्या इथे मात्र 2 धावा चोरल्यात. रन संख्या झाली 12 रन, 12 फॉर नन. याही वेळेस हवाई फायर, फिल्डर आहेत प्रफुल्ल चिरमाडे यांचे सेफ हँड्स मात्र पाहायला मिळतील आणि पहिला धक्का जो मात्र मैदानाच्या आतमध्ये लागेल कौस्तुभ यांना मात्र इथे परतावं लागतं आणि या बिग स्क्रीनवर आपण बघू शकतात प्रफुल्ल चिरमाडे यांना चांगला झेल त्यांनी मात्र टिपलेला आहे आणि 12च्या स्कोरवर हा मात्र पहिला धक्का, पहिली विकेट मात्र पडतीये पल्स डिस्ट्रीब्युटर या संघाची. फलंदाज बाद. लाईव्ह विजनवर जे काही प्रेक्षक आमच्यासोबत जुडले त्या मॅचसाठी त्यांचं देखील हार्दिक स्वागत राहील. याही वेळेस मात्र गॅप शोधला. यस पंच इथे आम्हाला कळवतील 4 धावा मात्र स्कोर कार्डवर लागताना आपल्याला पाहायला मिळतील. बॅकफुटरनं फटका खेळून दिला आणि चौकार मात्र वसूल केलाय. याही वेळेस टॅप अँड रनची भूमिका, फिल्डर आहे तिकडे आणि इथे देखील चेंडूला अडवतील तोपर्यंत 1 धाव इथे सुरक्षितरित्या प्राप्त होते. धावा थांबलेल्या नाही आहेत कारण की स्कोर कार्ड जर तुम्ही बघितला ना तर रन्स मात्र कंटिन्युअसली येतात आहे. 10 बॉलमध्ये बघितलं आपण 17 धावा आलेल्या आहे. याही वेळेस खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र डॉट बॉल आला आखरीकार
अक्षय यांच्या माध्यमातून अक्षय खडके. शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. ओहो, इथे काय घडतंय? अमोल भाऊ डायरेक्ट हिट. हडबडी गडबडी पॅनिकनेस जो मात्र पाहायला मिळाला होता. आणि जसं की मी बोललो ना, अमोल भाऊ दांडे मैदानाच्या आतमध्ये गेलेले आहे. टाइम काही उद्या अमोल भाऊ म्हणतात पार्टी तो अभी सुरू हुई है भाई. आणि ज्या रीत्या मात्र त्यांनी मैदानाच्या आतमध्ये तो डायरेक्ट हिट केला, कमालीचा होता. हालाकी विकेट मिळालेली नाहीये. आणि नक्कीच बिग स्क्रीनवर आपण बघू शकता अमोल भाऊ दांडे यांना 2 ओव्हरच्या समाप्तीवर रन संख्या झालेली 18 रन आणि 8 धावा अक्षय खडके यांच्या ओव्हरमधनं जे की आपल्याला येताना पाहायला मिळाला. लाईव्ह विजनवर जे काय आमच्यासोबत प्रेक्षक जोडले त्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत आहे. आपण बघत आहात भारतरत्न, विश्वरत्न, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल मेन्स टफ क्रिकेट लीगचा थरार. आणि इथे मात्र काय घडलंय? रोहित आले आणि रोहितच्या विरोधात पहिल्या 2 बॉलवरच 2 धावा. किती घेतल्या हिमांशू? 1 का 2? ओके, 2 मात्र इथे घेतलेला आहे. बॅकफुटवरनं खेळण्याचा प्रयत्न होता. धावास्वरूपी इथे मात्र डॉट बॉल जो की त्यांनी आपल्याला पाहायला मिळाला. ओहो, टॅप अँड रनची भूमिका. डाव. वॉट अ स्टॉप. प्रयत्न चांगला होता बट पंच म्हणतात आहे की चेंडू मुकवून गेलाय शुभम यांना. डाऊन दी ग्राउंड, सरळ समोरच्या दिशेने धावा. 4 चौकार कडक. फिल्डिंग मध्ये थोडासा बदलाव करण्याचा प्रयत्न आहे. नक्कीच जे खेळाडू लॉंग ऑन उभा होते त्यांना थोडंसं फाईन उभं केलंय. शफल होऊन यावेळेस मात्र हुक केलं आणि षटकाराला मात्र इथे बुक केलं. सिक्सर. परेशजी यांना मात्र रिटायर व्हावं लागेल. 25 धावा म्हणून मात्र परतलेत. बघू शकता आपण बिग स्क्रीनवर रिप्ले मध्ये. नक्कीच ऑफस्टिकला शफल होऊन तो फटका खेळला होता आणि षटकार मात्र येताना पाहायला मिळाला. बिग बिग षटकार जो मात्र आपण इथे बघितलाय. चांगला फटका होता, चांगली टायमिंग आणि तेवढीच चांगली प्लेसमेंट. रन संख्या मात्र झाली आहे 32 वर 1, 32 for 1. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. याही वेळेस हलक्या हाताने खेळलेला आहे. धावा स्वरूपी इथे देखील 4 धावा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. धावा सध्याच्या घडीला बनत नाहीये, धावा मात्र वाहतात आहे. जणू काही गिरणा नदी सारख्या धावाच इथे मात्र वाहू लागल्यात. फिल्डर मात्र इकडे पाहायला मिळतील. चेंडूला जोपर्यंत अडवतील तोपर्यंत आपण बघतोय 1 धाव मात्र मिळेल आणि 1 धावेच्या मदतीने षटक मात्र इथे पूर्ण. आमचे स्कोरर आम्हाला कळवतील. धावा झाल्यात कुणाल? किती झाली कुणाल? 3 ओव्हर किती? 3 ओव्हर 37. 37 फॉर दी लॉस ऑफ 1. 3 ओव्हरच्या समाप्तीवर 37 धावा स्कोर कार्डवर आहे. 1 गडी बाद. 37 for 1. गोलंदाजी मार्कवर प्रफुल्लजी चिरमाडे. जळगाव क्रिकेटचं एक मोठं नाव. स्पीडच्या रिगार्डमध्ये डॅनी. यस, स्पीडच्या रिगार्डमध्ये चेंडू मात्र इथे नो देण्यात आलेला आहे. फ्री हिट. ओहो, इथे मात्र फ्री हिटच्या बॉलला मात्र सरळ बिग हिट आणि अजून एक नो बॉल जो मात्र कळवला गेलाय. धन्यवाद डीजे. षटकार मात्र आलाय. ओहो, अजून एक फटका. फ्री हिट आहे तत्पूर्वी आणि नक्कीच धावा स्वरूपी आपण बघतोय 2 धावा. किती घेतल्यात? एकच घेतली की 2? इथे 2 दाखवत आहे. ओके, यस. गोल्डन बॉलच्या रिगार्डमध्ये जर बघितलं तर या 2 धावा मात्र इथे आपल्याला वाढताना पाहायला मिळतील आणि रन संख्या मात्र स्थिर आहे सध्याच्या घडीला. याही वेळेस मात्र हवाई फायर अलॉंग दी कार्पेट. फिल्डरने प्रयत्न केला अक्षय तरदे यांनी आणि चेंडू मात्र सरळ सीमारेषा पार जमिनीला आग लावत मिळालेला हा 4 धावेचा चौकार. एफर्ट मात्र चांगला होता पण रोखू शकले नाही बॉलला. यो हो, हवाई फायर. फटका फसला बट सरळ इथे काय घडतंय हातात जाऊन बसला आणि फलंदाज मात्र बाद. विकेटचं बदन. षटकार जो की आपण बघितला फ्लेक्सच्या वरती हाताळला गेला, मारला गेला होता. आणि बघा नियम तसे जर बघितलं तर विमेन्स टफ आणि मेन्स क्रिकेटसाठी थोडेसे वेगवेगळे आहेत. आणि इथे मात्र आपण बघतोय की परतावं लागेल पवेलियनच्या दिशेने. प्रफुल्ल चिरमाडे यांनी मात्र थोडीशी महागडी सुरुवात केली होती बट जसं तसं का होईना आपल्या बारच्या जाळ्यामध्ये अटकवलंच आहे. चला चला फिल्डिंग लावून घ्या कारण की मॅच अतिशय पेसने चालू आहे. मॅच मात्र अतिशय गरमीत चालू आहे
आणि या गरमागरमीच्या सामन्याला जर बघितलं तर अतिशय चांगल्या रीतीने चालू द्या, स्लो नका होऊ देऊ, कारण की एक चांगला सामना पाहायला मिळणार आहे आपल्याला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एक अनोखी शैली आहे बॅट पकडण्याची धीरज महाजन यांची. आणि ते मात्र पंचांचं बोट आकाशाकडे. धीरज आले, धीरज गेले, कळलं देखील नाही. फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. आणि यस अमोल भाऊ धांडे यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन मात्र बघताच म्हणतात आहे. आणि काय झेल मात्र तिथे टिपला गेलाय. हॅट्रिक वर राहतील. यस 2 बॉलमध्ये 2 विकेट मात्र इथे मिळवलाय. एक जर बघितले तर नक्कीच फ्लेक्सच्या वरती हिट केला गेला, त्या कारणास्तव विकेट पडली. आणि आता मात्र एक झेल. चला प्रफुल्ल चिरमाडे हॅट्रिक पूर्ण करतील की नाही. सुरुवात मात्र थोडीशी खराब केली होती या षटकाची, पण त्यानंतर जर बघितलं तर संपवता 2 विकेट आतापर्यंत मिळवल्या आहेत. हॅट्रिक बॉल आहे. पुढचा बॉल अलॉंग दी कार्पेट खेळला. 176 दे. चेंडूला अडवतात आहे. बघा टर्फ क्रिकेटनं फार जसं की आपण वारंवार सांगतो फास्ट क्रिकेट आहे. काळजाचे ठोके नुसते धगधग 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 करत वाढतच असतात. कधी चेंडू कोणाकडे जाईल काहीच सांगता येत नाही. सतर्क राहणं मात्र नेहमी आपलं काम आहे. आणि एक धावेच्या मदतीने मात्र इथे षटक संपलंय. 4 ओव्हर 49 49 फॉर दी लॉस ऑफ 3. गोलंदाजी मार्कवर लोकेश. पुढचं षटक घेऊन सज्ज. यावेळेस मात्र फटका खेळला. फिल्डर आहे तिकडे आणि इथे देखील एक धाव मात्र चोरून काढली आहे. नक्कीच धावा ज्या रीत्या चोरल्या आहेत ना, कौतुक करावं लागेल. सिंगल डबलच्या रूपात फार सुंदर धावा काढल्यात. यावेळेस बॅक ऑफ द हँड टाकण्याचा प्रयत्न होता, बोट मात्र रोल केली गेली. आणि धावास्वरूपी इथे मात्र लोकेश कोल्हे मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल हाताळताना आपल्याला पाहायला मिळाले. यावेळेस बॅकफुटवर हटून खेळलाय. क्या बात आहे यार. प्रफुल्ल चिरमाडे गोलंदाजीतही जर बघितलं तर इफेक्टिव्ह कामगिरी. आता फिल्डिंग मध्ये देखील इफेक्टिव्ह कामगिरी. एका हाताने ऑलमोस्ट 3 धावा तरी आपल्या संघासाठी त्या खेळाडूने तिथे वाचवल्या. 3 बॉल झाले. 3 बॉलमध्ये 3 रन आलेत. 3 बॉल अजूनही यायचे बाकी. सिंगल सेव्हिंग फिल्डर मात्र थोडेसे फॉरवर्ड पोझिशन मध्ये प्लेस केलेले आहेत आता. इथे काय, इथे देखील एक धाव मात्र चोरून काढली आहे. 22च्या रूपात बॅट कट आहे. इथे मात्र एक धाव. यस मात्र इथे आम्हाला खेळाडू कळवतात आहे. एक धाव मात्र पुढे जाईल. ओहो चांगला पिकअप आहे शॉट. आणि धावबाची संधी. आणि यस रेफर मात्र इथे केलाय तिसऱ्या पंचांच्या माध्यमाने. आज प्रफुल्ल चिरमाडे यांना तुम्ही ऍक्शन पासून दूर ठेवू शकतच नाही. ते देखील आपल्या खेळाने कॅमेरामॅनला वारंवार सांगताय कॅमेरामॅन फोकस करो. आणि नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण इथे देखील त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. हॉट झोन मध्ये मात्र फील्ड करतात आहे प्रफुल्ल. आणि नक्कीच इथे शहानिशा केली जाईल. हा खेळाडू बाद आहे की नाही सध्याच्या घडला जर बघितलं तर प्रत्येक अँगलने ते चेक केलं जात आहे. आणि लाईव्ह विजन असल्यावर काय क्लिअर एव्हिडन्स मात्र इथे तुम्हाला मिळूनच जाईल जो आहे तो. आणि ग्राउंडमध्ये प्लीज मोबाईलचा वापर कोणी करू नका, ही मात्र वारंवार खेळाडूंना सूचना आहे. या गोष्टीकडे मात्र आपण लक्ष द्यायचं आहे. ग्राउंडमध्ये प्लीज कोणीही मोबाईल घेऊन जाऊ नका, अन्यथा वापरू नका. OUT फलंदाज बाद. नक्कीच लाल लाईट इकडे ऑन झालेले खतऱ्याची घंट्या. आणि पुरेपूर मात्र इथे फलंदाज आपल्याला बाद होताना पाहायला मिळतील. धावबादच्या रूपात मात्र इथे बाद झाले. बघा थ्रो जर बघितलं डबल रन टाकण्यासाठी केलेले आहे ते फक्त. अरे डबल वाढवायचं असतं. गोल्डन बॉलने 9 बॉल आला की गोल्डन बॉलला जेवढं तुम्ही कराल त्यापेक्षा जास्तच तुम्हाला म्हणेल 21 दिन में पैसा डबल. तसं जर बघितलं तर गोल्डन बॉल पे जो भी आप कारनामा करेंगे उसका डबल ही मिलेगा आपको. लक्ष्मी चीट फंड घोटाळा आपण ऐकलाच असेल, त्याच प्रकारचा हा देखील घोटाळा आहे गोल्डन बॉलचा. चला मॅच ऑन करा प्लीज. आज विक्रम संवत 2081चा अंतिम दिवस आणि 9 वर्ष हिंदू 9 वर्षाच्या पूर्वसंध्येला आपण सर्वांना 9 वर्षाच्या कोटी कोटी शुभेच्छा. समस्त आयोजन संस्थे आणि खेळाडू. फटका हवेत आणि झेल मात्र इथे होईल. बघा 1 brings 2. एक धावबादची विकेट आली आणि एक मात्र कॅच आउटची विकेट आली. तर लागोपाठच्या विकेट मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतील. फलंदाज बाद. लोकेश रोहित का रोहित यांनी मात्र इथे झेल घेतलेला आहे. यस फलंदाज मात्र बाद आहे. OUT
रिप्ले मध्ये आपण बघू शकता. फुलरचा बॉल टाकला, बॅट चालवली खरी आणि यस ओव्हर समाप्तीचा इशारा. यस प्लस माइनस ये देखिए हर चीज का हिसाब मिलेगा यहाँ पे आपको, कोई टेंशन नहीं. कुणाल पवार और हमारे हिमांशु की जोड़ी, बाकी सब लिल्लील घोडी. आणि इथे मात्र सध्याच्या घडीला किती कुणाल स्कोर प्लस मायनस करून मायनस केले का 49 भाऊ 49 स्कोर आहे प्लस मायनस सगळं काही करून. तर यस इथे सध्याच्या घडीला बघतो आमचे कल्पेश भाऊ देखील म्हणताय जेवढ्या लवकर मॅच चालवता येईल तेवढ्या लवकर चालवा, कारण की ऑलमोस्ट टाइमच्या वरती चालू आहे आपण सध्याच्या घडीला. आणि इथे मात्र रन सोडून काढलाय अक्षय अत्तरदे, मात्र गोलंदाजी मार्गवर आता आलेले आहेत. यावेळेस मात्र मागच्या दिशेने फटका खेळलाय प्रफुल्ल चिरमाडे. आज मला असं वाटतंय जे काही खेळाडू यांना त्यांनी मॅच संपल्यानंतर प्रफुल्ल यांच्याशी भेट घ्यावी. आज तुम्ही खाऊन काय आलेत, कारण की इतके इन ऍक्शन ते सध्याच्या घडीला दिसतात आहे ना. मॅचच्या आधी तसं त्यांनी जेवण केलेलं आहे, बट तरी देखील त्यांच्या फिटनेसची दाद द्यावी लागेल बॉस. कोणत्याच प्रकारची कमतरता नाही, एनर्जी फुल ऑन आहे. मनीषजी चौबे यांच्याकडे मात्र इथे नजर वळतात. काय मनीष भाई नॉट आउट चा निर्णय मात्र इथे मनीष चौबे यांच्या माध्यमातून येत असताना जो की आपल्याला पाहायला मिळतोय. 3 बॉलमध्ये आतापर्यंत 4 धावा, पहिल्या दोन्ही बॉलवर 4 धावा आल्या. तिसरा चेंडू मात्र डॉट राहिला हडबडी गडबडीच्या रूपामध्ये. अजूनही जर बघितलं तर 9 बॉल बाकी आहे. 10 कदम अद्यापही पाहायला मिळाला नाही या मॅचमध्ये. 2 जर बघितलं तर शिलेदार तिथे त्या 10 कदमच्या बोर्डचं संरक्षण करण्यासाठी उभे केलेलेच आहे. पण बघूयात एखादा फटका पाहायला मिळेल का त्या दिशेने. अरे क्या बात आहे, नक्कीच पुढचा दरवाजा बंद ठेवला आणि मागच्या दरवाजाने चोरी झाली. एक धाव डॉट बॉल जो की त्यांनी पाहायला मिळाला आपल्याला. नक्कीच अमोलजी दांडे बघा सर्वच खेळाडू चार्ज आहे बॉस, पुरेपूर ज्यारित्या मैदानाच्या आतमध्ये गेले ना. एखादा एनर्जी ड्रिंकवाला सीईओ जर इथं पोहोचला ना तर या सर्वांनाच मात्र ब्रँड अँबॅसिडर बनून गेली, एवढी एनर्जी आहे. मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न बघा प्रफुल्ल चिरमाडे आणि अमोल भाऊंना पण मी विचारलेलं होतं मॅच झाल्यानंतर काय खाऊन ते या मॅच मध्ये दाखल झालेले आहेत, कारण की एनर्जीची जर बघितली तर कोणतीच कमी नाहीये सध्याच्या घडीला. 6 ओव्हर 54 रन, 6 ओव्हर 54 रन, 5 गडी बाद. 6 overs are completed, 54 on the board for the loss of 5. शेवटचे 6 बॉल आणि गोलंदाजी मार्कवर शुभम जे खास आपण बघतोय ऑलमोस्ट 400 किलोमीटर दुरून ही स्पर्धा खेळण्यासाठी इथे आलेले आहेत. पुण्यावरनं मात्र खास दाखल झालेले शुभम, आणि शुभम मात्र यांचं इथे स्वागत चौकाराने केलेलं आहे. चौकाराच्या मदतीने रणसंख्या मात्र इथे वाढताना आपल्याला जी पाहायला मिळते 8 धावा मात्र पुरेपूर इथे कॅल्क्युलेट झालाय गोल्डन बॉलच्या नियमाच्या अंतर्गत. इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न जयेशजी जे की स्ट्रायकर एंडला जयेशजी बंगाळे. स्विंग अँड मिस, बट धावा कशा येऊ धावा येणं गरजेचं आहे. तसं आपण म्हणतो ना गुगल पे फोन पे कॅश कसंही चालतं आपल्याला, तसं जर बघितलं तरी ते रन पण कसेही चालतात सध्याच्या घडीला. पल्स डिस्ट्रीब्युटरला बॅकफुटवरनं हटून खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल येतोय. 3 बॉल यायचे बाकी. अलॉंग दी कार्पेट फटका, फिल्डर आहे तिकडे, डायरेक्ट हिटची संधी, बट इथे देखील 1 धाव मात्र चोरून काढली. आपण आधीच बोललो 1-1 धावेची भूक आहे दोन्ही या टीम्स मध्ये. बॉल किती बाकी आहे, शेवटचा बॉल, लास्ट बॉल टू गो, लास्ट बॉल शेवटचा बॉल आहे. आणि शेवटच्या बॉलवर शेवट मात्र गोड केलाय. डावाचा अंत मात्र षटकाराने होतोय. अंत भला तो सब भला. 7 ओव्हर 70 रन, 5 गडी बाद, 70 फॉर दी लॉस ऑफ 5. 20 धावा तसे शॉर्ट राहिलेत. नक्कीच 7 ओव्हर 70 जे की आपल्याला पाहायला मिळाले नाही. जसं की आपण बोललोच की 71चं मात्र इथे लक्ष जे की उभं राहिलेलं आपल्याला पाहायला मिळेल. आणि दुसऱ्या डावाचा जर बघितला तर खेळ मैदानाच्या आतमध्ये आता अवघ्या काही वेळातच जो की ऑन होईल. तर 7 ओव्हरमध्ये 70 धावा बनवल्या. टार्गेट मात्र इथे 71चं सेट झालेलं आहे. 71 टू विन.
वॉरियर्स आणि लिड्स्किम लेकर्स दोन्ही टीमला विनंती आहे सकाळी 7 ला आपण ग्राउंडवरती रिपोर्ट करायचं आहे बरोबर ऑन टाइम. मात्र उद्या सामने सुरू होणार आहे. लिड्स्किम लेकर आणि अथर्व वॉरियर्स. तदनंतर प्रभात फायनान्स आपण 7:30 वाजता रिपोर्ट करायचं आहे. 8 वाजता आपला मॅच चालू होईल आणि गोदावरी ड्रिप्स आणि तुळशी जेली आपण 8:30 पर्यंत रिपोर्ट करा आणि गोदावरी ड्रिप्सचे जेवढी खेळाडू आहे आपण 6:30 वाजेपर्यंत जरी आले तरी मात्र आयोजन समितीला सहकार्य राहील. का तर हेच ऑलमोस्ट कमिटी आहे. हे जेव्हा येतील तेव्हाच ऑलमोस्ट मॅच चालू होईल. तर गोदावरी ड्रिप्स आपण या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. मॅचच्या दिशेने आपण वळूयात. महत्त्वाचा दिवस आहे उद्या कारण की 4 क्वार्टर फायनल त्याचबरोबरने जर बघितलं तर सेमी फायनल आणि भव्य दिव्य बक्षीस वितरण सोहळा देखील उद्याच्या दिवसात आपल्याला पाहायला मिळेल. पहिलं पर्व जे की आपण बघितलं अतिशय चांगल्यारीत्या 2 दिवस पार पडलाय आणि उद्या मात्र शेवट देखील गोड होताना पाहायला मिळेल गुढीपाडव्याच्या दिवशी. क्या बात आहे यार. नक्कीच राहुल यांच्यासाठी जो चेंडू हाताळला सागर महाजन यांनी पहिल्या बॉलवर 2 धावा गोल्डन बॉलच्या नियमाच्या अंतर्गत 1 का डबल 21 दिन में पैसा डबल 1 बॉल में रन डबल. रन संख्या मात्र 2 ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ नन. ओहो हवाई फायर बट क्या बात है यार. एका हाताने जणू काही बल्बच इथे तोडला आणि इथे आपण बघतोय की संघाचे संघ मालक जयेशजी बंगाळे काय कमाल करतात आहे. जेवढं कौतुक तेवढं कमी. बादशाहों को सिखाया है कलंदर होना. बादशाहों को सिखाया है कलंदर होना. क्या आप आसान समझते हैं जयेश जी बंगाले होना. नहीं भाई इतना भी आसान नहीं है. बैटिंग करा फिल्डिंग करा त्याचबरोबर संघ मालकत्व निभवा आणि पुरेपूर जर बघितलं तर सगळ्या डिपार्टमेंटला सगळ्या बॉक्सला मात्र जयेश जी बंगाळे टिक 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 टिकच करत चाललेत. चांगला झेल. एका हाताने जणू काही बल्बच काढला तिथे आकाश कंदीलचा आणि फलंदाजाला मात्र बाद केलंय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. यस मॅन फ्रॉम LCB एक जळगाव क्रिकेटचं मोठं नाव अमोलजी दांडे फलंदाजीसाठी दाखल झालेत. बॅकअप 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 बॅकअप. सिट्टी पिट्टी गुल. बघितलं का नजर हटी दुर्घटना घटी आणि ज्या रीत्या मात्र इथे धावा चोरल्यात. कारण बघा एखाद्या चांगल्या हायवेला जेव्हा आपण लागतो ना ते बोर्ड लावलेलेच असतात. अति घाई संकटात नाही नजर हटी दुर्घटना घटी आणि इथे मात्र तेच पाहायला मिळालं फिल्डरांच्या माध्यमातून. बॅकफुटवरनं टॅप करण्याचा प्रयत्न फिल्डर आहेत तिकडे. क्या बात है यार. आरबी रेस आणि डर्बी रेसच्या घोड्यांमध्ये जणू काही इथे बॅटल लागली आहे. नक्कीच सागर महाजन रील स्टार यांना आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर. सोशल मीडियावर तर तसं फार धुमाकूळ करतात. आज मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ करायची बात आहे. 4 बॉलचा खेळ झालाय 5 धावा ज्या की आपण बघतोय स्कोर काढू लागल्यात. फिल्डिंग मध्ये थोडीशी अल्टी पलटी. चला 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 नक्कीच बघा दबाव मात्र दोन्ही साईडला आहे. दोन्ही टीमच्या खेळाडूंचे एक्सप्रेशन जे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळतात आहे ना प्रत्येकाची हार्टबीट सध्याच्या घडीला धगधग 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 करतच वाढती आहे आणि खेळच त्या रीत्या चालू आहे सध्याच्या घडीला. कारण की काय होईल आणि काय नाही ही तर येणारी वेळच सांगणार आहे. ओहो अल्टी पलटी दे घुमा के उठा के बल्ला कर दे हल्ला आणि अजून एक षटकार मात्र येताना आपल्याला पाहायला मिळाला. या डावाचा पहिला आहे तसा हा आणि बघू शकता आपण फुल लेंथचा बॉल बॅक ऑफ द हँड स्लोअर वन आणि या सध्याच्या घडीला राहुल भारंबे वाडाही आपला आणि राडाही आपला. षटकाराच्या मदतीने रणसंख्या मात्र वाढत असताना टीमची रणसंख्या झाली 11 फॉर द लॉस ऑफ 1. चांगली बॅटिंग राहुल 8 वर खेळतात आहे आणि मागच्या बॉलवर वाट लावायचं देखील काम केलंय. सागरला कमबॅक करावं लागेल. शेवटचा बॉल रिव्हर्स आणि इथे देखील जेल ड्रॉप आपल्याला होताना पाहायला मिळालाय. क्या छूटा हलवा और राहुल भारंबे का चल रहा है मैदान के अंदर जलवा. 2 ओव्हर 1 ओव्हर किती झाली हिमांशू कशाच्या रिगार्ड मध्ये बाउंड्री चेक. येस बाउंड्री चेक मात्र इथे केली जाईल आणि आमचे लाईव्ह विजन स्क्रीन ऑपरेटर बबलू दादा मात्र इथे प्रत्येक अँगलने मात्र आपल्याला इथे दर्शवतील हा चेंडू बाउंड्री लाईनशी संपर्क करून गेलाय की नाही. ऑनफिल्ड डिसिजन काय 4 सॉफ्ट सिग्नल इथे 4चा आलेला आहे आणि नक्कीच इथे आपण बघतोय की शहानिशा केली जाते. मॅच मात्र कट टू कट आहे. काटे की टक्कर आहे बॉस. जसं की आपण म्हणतो ना की आग का दर्या और डूब के जाना है त्याच प्रकारचा हा मॅच आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. काय
4 आहे, 4चा इशारा मात्र इथे पंचांच्या माध्यमातून आलेला आहे आणि चौकाराच्या मदतीने रन संख्या वाढेल. हिमांशू किती झालेत पहिल्या ओव्हरच्या समाप्तीवर? 15 धावा ज्या की स्कोर कार्डवर आपल्याला लागताना पाहायला मिळतात आहे. 15 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 1 आणि पुढचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जे की दाखल झालेले आहेत नंदन भाऊ, जे की आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतील. कथकाठी जर बघितली तर चांगली हायामवरनं बॉल येतोय फार. येस, सुशीलाही आर्ट्सचे जर बघितलं तर संचालक आहे आणि नंदन भाऊ मात्र पहिला चेंडू, हा चांगला चेंडू यावेळेस नक्कीच. इथे मात्र आपण बघतोय बॅट चालवण्याचा प्रयत्न केला खरा आणि बॉल मात्र इथे डॉट येताना आपल्याला पाहायला मिळतोय. गरमागरम मॅच सुरू आहे सध्याच्या घडीला. पेस मात्र या मॅचने पकडलेला आहे. प्रेक्षक देखील आपण बघतोय टकटकी लावून बसलेत. ऑलमोस्ट 11:15 होत आले पण मैदान सोडायला तेही तयार नाही. डेड बॉल जो की इथे कळवला गेलाय. फलंदाज तिकडे तयार नव्हते. नक्कीच तसं जर बघितलं तर दोन्ही खेळाडूंची यावेळेस मात्र एक फटका तिकडे खेळाय. चाबुक शॉट. फिल्डर मात्र स्वतः सागर चेंडूवर जातात आहे आणि रन संख्या मात्र इथे पुढे जाताना जी की आपल्याला पाहायला मिळेल. राहुल, फार चांगली बॅटिंग आज केली आहे राहुल यांनी. तीन बॉल झालेत. चला पंचांचा निर्णय आला 3 बॉल. यावेळेस मात्र फटका खेळला. इकडे देखील क्षेत्ररक्षक आहे. बघा काही असू द्या, मॅचचा रिझल्ट काही लागो, जयेशजी यांचा खेळ मात्र पैसा वसूल राहिलेला आहे. स्पर्धेमध्ये जो संघ त्यांनी नोंदवला ना, पुरेपूर जर बघितलं तर पैसा वसूल कामगिरी मैदानाच्या आतमध्ये त्यांनी केली आहे. फार जबरदस्त खेळ त्यांच्या माध्यमातून. फक्त नावाचे नाही तर कामाचे देखील संघ मालक आहे हे सांगतात इथे की बॅटिंगही करणार आणि फिल्डिंगही करणार. टीमला मात्र जिंकवण्याचा भरकम प्रयास. रिव्हर्सचा फटका. तिकडे मात्र फिल्डर आहेत. चेंडूला जोपर्यंत अडवतील तोपर्यंत आपण बघतोय एक धाव मात्र मिळते. रिव्हर्सचा फटका खेळला होता हलक्या हातांनी. लास्ट बॉल हिमांशू. यस, शेवटचा बॉल आहे या षटकातील. रन संख्या 20 रन. ओहो, अपील आणि फेटाळले पंचांनी अपीलला. काय षटक पाहायला मिळालं. कम खर्चा फुल चर्चा. नंदन महाजन यांची 5 धावा फक्त या ओव्हर मधनं आलाय. 2 ओव्हरचा खेळ पूर्ण. 20 रन 1 गडी बाद. 2 ओव्हर 20 रन 1 गडी बाद. आणि बघू शकता आपण बिग स्क्रीनवर काय सुंदर लाईव्ह टेलिकास्ट जे मात्र केलं जात आहे. प्रत्येक क्षणचित्र, प्रत्येक जर बघितलं तर गोष्ट इथे मेकश्युअर केली जाते की कव्हर करावी. प्रत्येक खेळाडूंचे हावभाव मात्र इथे चांगल्यारीत्या टिपले जावे आणि लाईव्ह विजनचं मात्र त्या गोष्टीसाठी विशेष कौतुक राहील. जबरदस्त लाईव्ह टेलिकास्ट जे मात्र संपूर्ण टीमच्या माध्यमातून कालही आपण बघितलं, आजही आपण बघितलं. क्वालिटी विथ क्लिअरिटी चा खेळ काय असतो आणि क्वालिटी विथ क्लिअरिटी फक्त नावाने नाही तर आपल्या कामाने लाईव्ह विजन मात्र ओळखलं जातं. याची मात्र पुरेपूर 100% गॅरंटी त्या लाईनला आणि त्या टॅगलाईनला शोभणारं काम देखील या स्पर्धेमध्ये लाईव्ह विजनने केलेलं आहे. जबरदस्त कामगिरी. टर्फ क्रिकेटमध्ये जनरली अशा प्रकारचं लाईव्ह आपल्याला पाहायला मिळत नाही कारण की एवढे हावभाव टिकणं कारण की सोपं नसतं. प्रत्येकाच्या बसची बात नाहीये कारण की फार फास्ट गेम चालतो. आडव्या बॅटने फ्लॅट 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 आणि इथे मात्र राहुल भारंबे सध्याच्या घडीला अतिशय जर बघितला तर तिखट बॅटिंग आपल्याला करताना पाहायला मिळतात आहे. याही वेळेस कोलो टप्प्याचा बॉल धावस्वरूपी इथे मात्र एक धाव मिळताना आपल्याला जी पाहायला मिळते. रन संख्या मात्र 1 धावेच्या मदतीने पुढच्या दिशेने जात असताना 27च्या स्कोरवर. यावेळेस मात्र मागच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न. धावबाद ची संधी होती आणि इकडे काय घडतंय. फेटाळले पंचांनी अपीलला. राहुल भारंबे यांची ज्या प्रकारची बॅटिंग होती ना, मी एकच तुम्हाला सांगेल. बघा आपल्या जळगावमध्ये पोहे मात्र फार जागी भेटतात. रस्सा पोहे, हे पोहे. आता एखाद्या पोहेवाल्याकडे तुम्ही गेले त्याला तुम्हाला काही तर्री चालत नाही पण त्यांनी जर तर्री टाकली आणि तुम्ही पहिलाच घास खाल्ला तो झंझावता येतो ना, ती बॅटिंग त्या खेळाडू सारखी आहे. कारण की ज्या रीत्या या आधीचा आपण फटका बघितला होता फ्लॅट 6 कडक. याही वेळेस मात्र अलॉंग दी कार्पेट आणि इथे देखील चौकार. हिमांशू रिटायर. यस, राहुल मात्र इथे रिटायर होताना आपल्याला पाहायला मिळतील आणि एकदा जोरदार टाळ्या राहुलसाठी होऊन जाऊ द्या. 25 धावा मात्र बनवताना जे की आपल्याला पाहायला मिळालेत. कमालीची बॅटिंग करून राहुल जे मात्र इथे रिटायर होतात आहे आणि फार सुंदर खेळ मैदानाच्या आतमध्ये त्यांनी मात्र आपल्या बॅटिंगचा रंगवला, दर्शवला आणि एक चांगली नॉक खेळून मात्र परत त्यांनी
चला चला 32 आहे. 32 for 1 आणि 2 बॉल मात्र या षटकातील यायचे बाकी आहे. लास्ट 2 बॉल्स टू गो. 12 आलेत आतापर्यंत 4 बॉल मध्ये. बॉडी लाईनच्या दिशेने टाकला होता डॉट बॉल जो की आपल्याला येताना इथे पाहायला मिळाला. शेवटचा बॉल आहे. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. 32 वर 2, 32 वर 1 सॉरी. फ्लॅट याही वेळेस मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर आहे तिकडे आणि चेंडूला जोपर्यंत अडवतील तोपर्यंत आपण बघतोय 1 धाव मात्र मिळताना पाहायला मिळेल. 1 धावेच्या मदतीने षटक मात्र पूर्ण. 3 ओव्हर 33 रन. 3 ओव्हर 33 रन, 1 गडी बाद. 24 बॉल 38 ची गरज आहे. 24 बॉल 38. हिमांशू 24 बॉल मध्ये 38 धावांची मात्र गरज आहे. सामना मात्र अतिशय कट टू कट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. नक्कीच काळजाचे टोके सध्याच्या घडीला फार मोठ्या प्रमाणावर वाढतात आहे का तर रोमांच या मॅचचा मात्र सध्याच्या घडीला आपल्या चरण सीमेवर पोहोचताना जो की आपल्याला पाहायला मिळतोय. आणि यस आता मात्र गोलंदाजी मार्कवर स्वतः संघ मालक जयेशजी बंगाळे आपल्याला दाखल झाले पाहायला मिळतील. बॅटिंग केली आहे, फिल्डिंगही चांगली केली आहे. आता गोलंदाजीमध्ये देखील आशा असतील जयेशजी यांच्याकडनं त्यांच्या टीमला की चांगला खेळ जो की पाहायला मिळेल. डॉट बॉलच्या मदतीने 2 धावांच्या मदतीने इथे मात्र सुरुवात होती गोल्डन बॉलच्या नियमाच्या अंतर्गत. 1 डबल इथे मात्र मिळालाय. फिल्डिंग मध्ये थोडासा बदलाव जो की अमोल भाऊ यांच्यासाठी केला जातोय. बीट केलं यावेळेस नक्कीच थोडासा जर बघितलं तर चेंडूच्या वेगाचा जजमेंट तिथे अमोल भाऊंना आला नाही. यावेळेस मात्र समोरच्या दिशेने फटका खेळाय. 1 धाव मिळेल. यास क्या बात आहे यार. जबरदस्त क्षेत्ररक्षण नंदू भाऊ यांच्या माध्यमातून ज्यारित्या चेंडू रोखला. पिकअप अँड थ्रो. बट 1 धाव जर बघितलं तर तेवढ्याच चांगल्यारीत्या चपळतेने मात्र इथे चोरून काढली आहे. पुढच्या बॉलच्या दिशेने आपण वळतोय. पुढचा बॉल. सध्याच्या घडीला मॅच मात्र गरमागरम स्थितीत आहे. क्षेत्ररक्षणात थोडासा फेरबदल करण्याचा प्रयत्न. पुढचा बॉल. आकुटप्प्याचा बॉल. दसकादम येतोय की काय नाही. 4 बघा त्या बॅनरला हिट करता करता राहून गेला बॉल ऑलमोस्ट. नक्कीच चौका मिळाला इथे. बट मी म्हणेल की संधी होती तिथे 10 धावा मिळवण्याची. बट चलो ठीक आहे. 4 धावा आलेल्या आहेत. रनसंख्या मात्र 40 रन. विकेट पाहिजे, डॉट बॉल पाहिजे तिथे जर मॅच मध्ये बनून राहायचं असेल पल्स डिस्ट्रीब्युटरला. याही वेळेस कनेक्शन चांगलं आहे. फिल्डर आहेत तिकडे. चेंडूला जोपर्यंत अडवतात आहे तोपर्यंत आपण बघतोय की रनसंख्या मात्र पुढच्या दिशेने जात असताना. वाईडचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. स्कोर कार्डवर धावस्वरूपी स्कोर मात्र वाढतोय. पुढच्या दिशेने फटका. फिल्डर आहे तिकडे. चेंडूला अडवतात आहे स्वतः आणि षटक इथे मात्र पूर्ण. ओव्हर समाप्तीचा इशारा जो की पंचांच्या माध्यमातून येईल आणि 4 ओव्हरच्या समाप्तीवर रनसंख्या झाली 42. 42 धावा 1 गडी बाद. 42 धावा 1 गडी बाद ची मात्र स्कोर कार्डवर स्थिती आहे. 42 for 1. 42 धावा. चला मॅचच्या दिशेने आपण वळूयात. 42 वर 1 स्कोर. यावेळेस मात्र चांगला फटका आहे. कनेक्शन चांगलं आहे आणि फिल्डर मात्र जोपर्यंत चेंडूला तिकडे अडवतील तोपर्यंत आपण बघतोय धावस्वरूपी इथे मात्र रनसंख्या मात्र 2 धावांच्या मदतीने वाढेल. याही वेळेस अलॉंग दी कार्पेटचा फटका. फिल्डर मात्र तिकडे आहेत चेंडूला अडवण्यासाठी आणि जोपर्यंत चेंडूला अडवलं देखील जाईल तोपर्यंत आपण रनसंख्या मात्र पुढच्या दिशेने जाताना पाहायला मिळते. ओहो याही वेळेस मात्र मागच्या दिशेने फटका खेळलाय. चांगला हिट आहे आणि चौकार इथे मात्र येताना जो की आपल्याला पाहायला मिळतोय. रिप्ले मध्ये आपण बघू शकता फुलरच्या बॉलला चांगल्यारीत्या तडी दिली
हो बॅट स्पीड चांगला आहे, बट इथे देखील आपण बघतोय काय नो बॉल. यस, इथे मात्र पंच कळवतात आहे नो बॉल. नक्कीच इथे पंचांनी आम्हाला कळवलाय आणि फ्री हिट देखील आपल्याला त्यांनी पाहायला मिळते. आणि पुढच्या बॉलवर संधी आहे. 15 बॉलमध्ये अजूनही जिंकण्यासाठी जर बघितलं तर 20 धावांची गरज आहे, बट संधी आहे आता अमोल भाऊ यांच्याकडे मोठा फटका खेळण्याची. फ्री हिट आहे, लायसन्स टू किल. ओहो क्या बात आहे यार, बोटका तर खेळा, बट हा चेंडू फ्री हिट होता. आणि डॅनी अंपायर ज्ञानेश्वर चव्हाण इथे आम्हाला कळवतात आहे की यस इट्स अ बिग हिट, इट्स आउट ऑफ द पार्क. 6 धावा षटकार. समीकरण आता रन बॉल. 14 बॉल 14 धावांची गरज. यावेळेस मात्र फ्लॅट फटका. फिल्डर आहे तिकडे चेंडूला अडवण्यासाठी आणि जोपर्यंत आपण बघतोय चेंडूला इकडे अडवलं जात आहे. इथे देखील 4 धावा येतील. काय बॅटिंग केली आहे, शांतता, संयम आणि कार्यक्रम. अमोल भाऊ दांडे सेट ऑन फायर. 2 बॉल मध्येच समीकरण मात्र हरवलंय. अजून एक चौकार. टाळ्या थांबल्या नाही पाहिजे. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये अमोल भाऊ दांडे यांच्या माध्यमातून. अरे अहंकाराची उडी काय कामाची. का तर तदनंतर एक टप्पा येतो आणि टप्पा आला की टप्प्यात टप्प्यात कार्यक्रम होतो. जबरदस्त बॅटिंग अमोल भाऊ दांडे यांच्या माध्यमातून. 3 बॉल मध्ये 1 6 2 4 14 धावा. मॅच मात्र जिकडे तिकडे केली आहे आणि समीकरण मात्र आता बदललंय. 12 बॉल 6 ची गरज आहे. 6 टू विन. धीरज गोलंदाजी मार्कवर आलेत. याही वेळेस डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत, तेवढं सुंदर बॅकअप, बट एक धाव इथे शांततेने चोरून काढली आहे. सिंगल डबलला मात्र फार सुंदररित्या कन्वर्ट केले आज. पहिला मॅच जो मात्र आपण बघतोय नक्कीच मेन्सचा जो अंडर दी लाईट्स खेळवला गेलाय. यावेळेस मात्र बॅकफुट पंच आणि चेंडू मात्र सरळ सीमारेषा पार. सामना इथे मात्र संपलाय. अभिनंदन टीम आर जे ट्रेडर्स. मॅच मात्र जिंकले. जबरदस्त बॅटिंग अमोल भाऊ यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. डीजे अभिनंदन. आणि आजचा दिवसातला हा खेळ इथेच मात्र संपतोय. उद्या मात्र आपली भेट होईल. उद्या जर बघितलं तर नक्कीच हिंदू नववर्ष अर्थात गुढीपाडवा देखील उद्या आहे आणि गुढीपाडव्याच्या देखील सर्वांना मात्र शुभेच्छा. नवीन वर्षाच्या देखील शुभेच्छा. आणि त्याचबरोबर उद्या ठीक 7 वाजता पहिला मॅच ऑन होईल याची आपण दक्षता घ्यायची आहे. आणि नक्कीच सर्व टीम्सला अर्धा तास आधी रिपोर्टिंग टाइम आहे आणि गोदावरी ड्रीप्सला मात्र 6:30 जो की रिपोर्टिंग टाइम आहे इथे. नक्कीच त्यांचा मॅच 9ला जरी असला तरी. आणि अथर्व वॉरियर्स आणि लीड्स स्कीम लाईक 7 वाजता पहिला बॉल पडेल, कारण की उद्या फार मोठा दिवस आहे आणि सेमीफायनल क्वार्टर फायनल बक्षीस वितरण 16 देखील उद्या पाहायला मिळणार आहे. तरी पहिला चॅम्पियन मात्र उद्या आपल्याला या स्पर्धेचा मिळेल. तर आजचा दिवस इथेच संपतो. मी आपली रजा घेतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट.